नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच. आसेगाव पूर्णा मार्गावर गोपालनगरच्या युवकाचा भीषण अपघात झाला. या अपघातात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर इरविनमध्ये उपचार सुरू आहेत. गोपालनगरचा रहिवासी 19 वर्षीय प्रज्वल कराडे हा आपल्या दुचाकीने जात असताना ट्रक खाली आला. आसेगाव पूर्णा मार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात प्रज्वल कराडे गंभीर जखमी झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार UP 80 BK 9708 क्रमांकाचा हा ट्रक होता. प्रज्वल कराडे रॉंग साइड जात असल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. राहुलनगर येथे राहणाऱ्या 39 वर्षीय शिवदास केशवराव निकाजे या इस्माने आत्महत्या केली. आपल्या राहत्या घरात निकाजेने गळफास लावून जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अज्ञात आहे. पत्नी नंदा शिवदास निकाजे यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलांची खास पसंती लक्षात घेऊन जवाहर रोडवरील नीलकमल सिल्क अँड साडीचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. येथे आकर्षक नाविन्यपूर्ण व डिझायनर बुटीक साड्या खास करून उपलब्ध आहेत. जवाहर रोडवर नीलकमल सिल्क अँड साडीचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. बाबूजी चुन्नीलालजी मंत्री यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन समारंभाला मंत्री परिवार व हितचिंतक उपस्थित होते. दिवाळी व लग्न सराईचं औचित्य साधून सौभाग्यवती साडी शोरूमच्या वर हे प्रतिष्ठान सुरू करण्यात आलं आहे. येथे आकर्षक नाविन्यपूर्ण व डिझायनर बुटीक साड्या खास करून उपलब्ध आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा शनिवारी घेण्यात आली. अनेक विषयांवर सभेत चर्चा झाली. अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या सुदामकाका देशमुख सभागृहात स्थायी समितीची सभा घेण्यात आली. ई लर्निंग, शहर स्वच्छता आदी विविध विषयांवर सभेत चर्चा झाली. विविध विषयांना मंजुरीही देण्यात आली. स्वच्छता निरीक्षकांची बैठक 2 नोव्हेंबरला बोलवण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. स्वर्गीय सुदामकाका देशमुख सभागृहामध्ये स्थायी समितीची सभा पार पडली. सर्व महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ई लर्निंग उपक्रम राबविण्याबाबत या विषयावर चर्चा झाली. प्रशासकीय विषय होता आणि त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करून पुढच्या वेळेला सगळ्या अमरावती महापालिकेतल्या शाळेमध्ये ई लर्निंग लावण्याचा
योजना मंजूर होणार आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत कंत्राट रद्द करण्याकरता मंजुरी प्रशासनाने मागितली होती. ते मंजुरी स्थायी समितीने दिली आणि एक विषय स्थायी समितीच्या सभागृहामध्ये अतिशय महत्त्वाचा मंजूर करण्यात आला की दिवाळी अगदी जवळ आहे. 11 तारखेला दिवाळीचा मोठा सण साजरा होतो आहे आपल्या संस्कृतीप्रमाणे आणि त्याच्यामध्ये 2 तारखेला दुपारी 4 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्व स्थायी समितीचे सदस्य आणि सर्व एसआय, सर्व बीटपिऊन, सर्व सफाई ठेकेदार यांची बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये बैठक बोलावून अमरावती शहरातली प्रत्येक वार्डातली प्रभागातली साफसफाई ही व्यवस्थित व्हावी या दृष्टीनं स्थायी समितीच्या सभागृहामध्ये चर्चा होऊन 2 तारखेला दुपारी 4 वाजता तातडीची बैठक बोलवली आहे आणि त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा करून सफाईचा प्रश्न गावातला मार्गी लावण्याचा उपक्रम स्थायी समितीच्या सभागृहाने मंजूर केला. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 47व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. लाखो गुरुदेव भक्तांनी साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं महानिर्वाण अश्विन वद्य पंचमीला झालंय. गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंतांना सर्व धर्मातील पंथातील भक्त हेवेदावे विसरून एकत्रित येतात व श्रद्धांजली वाहतात. गेल्या 46 वर्षांपासून अविरतपणे हा कार्यक्रम सुरू आहे. अंबापेठेतील श्री गोपाल कृष्णाच्या मंदिरातील श्रीमूर्तीचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा साजरा होतोय. या अंतर्गत शनिवारी सकल संतांसह अंबापेठेत मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात आली. बालवैदिकांचे सत्कार करण्यात आले. श्री ताई महाराजांनी स्थापन केलेल्या अंबापेठेतील गोपालकृष्ण मंदिरात श्रीमूर्तीचा 80वा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा होतोय. त्यानिमित्त मूर्तीचा अलौकिक शृंगार करण्यात आलाय. करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या विशेष उपस्थितीत बालवैदिकांचे सत्कार करण्यात आले. म्हणजे हे समोर बसलेल्या दोन्ही बाल वेदमूर्तींच्या माता पितरांचं सहस्र मुखाने यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपला पोटचा पोरगा वेद कार्यासाठी देणं आणि तोही बुद्धिमान असलेला विद्यार्थी देणं हे त्याहून कठीण. 4थी मध्ये 4 वेळेस बसलेला जमत नाहीये ना त्याला, मग वेद कार्यासाठी पाठवा, अशी एक थोडीशी काही मानसिकता होते. आणि अशा गोविंद महाराजांनाही तसे उत्तम संस्कार घालणारे पूज्य काकांसारखे दुर्मिळ. आर्यन मार्शल आर्ट्स अँड मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन या संस्थेच्या रश्मी ठाकूर यांची स्वयंसिद्धा प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचं सार्वत्रिक अभिनंदन होत आहे. आर्यन मार्शल आर्ट्स अँड मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन या संस्थेच्या रश्मी संतोष सिंग ठाकूर यांची स्वयंसिद्धा प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी विभागीय अधिकारी डॉक्टर जयप्रकाश दुबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, क्रीडा अधिकारी बुंदेले, प्रशिक्षक रुपेश तायडे, मनीष बिजवे, आशिष शिंगणे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य शासनाला सत्तारूढ होण्याला 1 वर्ष पूर्ण झालंय. याबद्दल पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पत्रकार परिषद घेतली व वर्षभरात राज्य शासनाने केलेल्या कार्याचा वृत्तांत सांगितला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने 1 वर्ष पूर्ण केलंय. या वर्षभरात राज्य शासनातर्फे राबवण्यात आलेल्या योजना, विकास कार्य याविषयी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अर्थसंकल्पातून आलेला तसंच महापालिकेच्या विकास कामांसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीविषयी त्यांनी सांगितलं. आदिवासी विभाग, ऊर्जा विभाग, सहकार, पशुसंवर्धन, आरोग्य विभाग यांच्यातर्फे करण्यात आलेल्या कामांविषयीची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. मनपूर्वक अभिनंदन करतो की आमच्या सरकारला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि 1 वर्षामध्ये गेल्या 66 वर्षात किंवा गेल्या महाराष्ट्रात 15 वर्षामध्ये ज्या काही अचिव्हमेंट झालेले आहे त्या आम्ही 1 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी करून दाखवलं आणि आम्ही त्या टीमचा एक भाग म्हणून अमरावती जिल्ह्यासाठी जे काम करतोय त्यातला एक भाग म्हणून आम्ही आज अमरावती MIDCमध्ये जवळपास CM साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये 8 आपण नवीन टेक्सटाईल्स पार्क इथे आणले होते. पण आता येणाऱ्या वर्षामध्ये आपण 15 टेक्सटाईल्स पार्क इथे आणतोय. त्याच्या माध्यमातून जवळपास 4,000 कोटी रुपयाचं गुंतवणूक आणि 10,000 लोकांना रोजगार मिळणार आहे अशी आपली एक नवीन संकल्पना आपण मांडली आहे आणि त्या दृष्टीने काम सुद्धा सुरू झाले आहे. तसंच जुन्या काळात जर आपण पाहिलं मागच्या याच्यामध्ये तर मुंबई सोलापूर येथे NTCच्या काही मिल्स बंद झाल्या होत्या. त्या मिल्स सुद्धा आपण अमरावतीमध्ये आपल्या MIDC नांदगावला इथं आणतोय आणि त्याचं सुद्धा आपण काम सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर चिखलदरा हे सिडको एक मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 10 वर्षाच्या आधीमध्ये सिडकोनी ताब्यात घेतलं होतं. पण सिडको ताब्यात घेतल्यानंतर डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने पाहिजे होतं ते डेव्हलपमेंट न होता डेव्हलपमेंट थांबलं होतं. आम्ही सिडकोच्या 1-2-3 मधात मिटिंगा घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांसोबत त्याच्या मिटिंगा करून सिडकोचा कार्यक्रम हा प्रोग्राम लाईनवर लावलेला आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने आपल्या चिखलदरा मेळघाट यांना कसा फायदा होईल या दृष्टीने मोठ्या प्रमाणात आपण त्याचा एक बेनिफिट सुद्धा घेतोय. गेल्या काळामध्ये आपण तिथे चिखलदरामध्ये आपल्याला एक हायड्रो प्रोजेक्ट म्हणून आपण समोर आणला होता की तो बरेच दिवसाचा पेंडिंग होता की त्यामध्ये 300 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी तयार होणार होती. पण फॉरेस्ट विभागाच्या बऱ्याच काही अटकटी धोरणामुळे तो प्रोजेक्ट थांबला होता. तर आम्ही त्याला 300 वरनं 150 ते 200 मेगावॅटवरती आणलेला तो प्रोजेक्ट येणाऱ्या 1-1.5 वर्षात 2 वर्षात लाईनवर सुद्धा येणार आहे. आज सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अमरावतीसाठी एक भूमिका एक मी महत्त्वाची स्पष्ट करतो की खेड्यामध्ये किंवा शेतकऱ्यांसाठी पांधन रस्ता हा लाईफलाईन रस्ता त्यांचा असल्यासारखा आहे. आम्ही आज अमरावती शहरामध्ये अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण विभागामध्ये 2,500 पांधन रस्ते तयार करण्याचा संकल्प केला आणि त्याचं काल मी भूमिपूजन सुद्धा केलेलं आहे मोर्शीपासून. आज 2,500 पांधन रस्ते जर अमरावती जिल्ह्यामध्ये जर झाले तर शेतकऱ्याचा माल शेतातून घरापर्यंत व्यवस्थित आणता येईल आणि ते आपल्याला काम मोठ्या प्रमाणात करतो. 31 ऑक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तर भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा 31 ऑक्टोबर हा स्मृतिदिन. या नेत्यांना विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे श्रद्धासुमनं अर्पण करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती साजरी करण्यात येते आहे. यानिमित्त संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे मिलिंद मेळावा घेण्यात आला. शनिवारी मिलिंद मेळाव्याचं उद्घाटन झालं. या मेळाव्यात मिलिंदच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. औरंगाबादच्या नागसेनवन परिसरातील महाविद्यालयात शिक्षित झालेल्या अमरावतीच्या माजी विद्यार्थी व आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मिलिंद मेळावा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे घेण्यात आला. माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या हस्ते उद्घाटित या कार्यक्रमाला मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बुद्धपूजा, सामुदायिक बुद्ध वंदना यासह मिलिंदच्या आठवणी व अनुभवांना मिलिंद मेळाव्यात उजाळा देण्यात आला. मला नाही तुमच्या शाळे
सांगायला नाही कोणी आले, मात्र तुम्ही संधीचे सोने केले, उशीर का होईना मिळाले मिलिंद महाविद्यालय, उशीर का होईना मिळाले मिलिंद महाविद्यालय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.